फुंडकर हे ॲडव्होकेट नागपूर बेंच मुंबई हायकोर्ट आणि सोबत आमचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष आणि मी ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग राष्ट्रीय महासचिव वंचित बहुजन आघाडी आणि नागपूरचे अध्यक्ष मंगेश वानखेडे अजय सहारे. तर मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रेसची सुरुवात ओके. ॲडव्होकेट श्रीराम फुंडकर यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अकोल्यातल्या काही शेतकऱ्यांनी मिळून हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल केली, जिथून ॲग्रिकल्चर प्राईस कमिशनने कापसाचे दर ठरवले आणि CCIने कापूस विकत खरेदी करायला सुरुवात केली. त्याचा एक परिणाम झाला तो म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या कमी होत राहिली. परंतु एक नवीन पद्धत CCIमध्ये सुरुवात झाली आहे की ह्या पिटिशनमार्फत ती कोर्टासमोर आणलेली आहे आणि ती म्हणजे 20%, 25% CCIने जे बेल केलेले आहेत, कापसाचे बेल केलेले आहेत, त्याला पडेल भावाने विकायचं आणि पडेल भावाने विकून CCIला अडचणीत आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे. CCI अडचणीत आली तर आज जे शेतकऱ्यांचं काही प्रमाणात शोषण थांबलेलं आहे, कापसाच्या शेतकऱ्याचं शोषण थांबलेलं आहे, ते पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण का शासन लॉस मेकिंग कॉर्पोरेशन जे आहे ते सस्टेन करू शकणार नाही आणि मग कधी विकत घेतलं नाही अशी जर सिस्टम निर्माण झाली तर शेतकरी पुन्हा ट्रेडर जो आहे, मार्केट फोर्सेस जे आहे त्याला बळी पडेल अशा रीतीचं पिटिशन होतं कोर्टासमोर. कोर्टाने त्याच पिटिशन ऐकलं. CCIला आणि शासनाला नोटीस इश्यू करायला सांगितलं आहे. 2 आठवड्यामध्ये शासनाला आणि CCIला रिप्लाय दाखल करायला सांगितलेला आहे आणि त्यांचा रिप्लाय आला की मग असं फायनल हिअरिंगला त्या ठिकाणी लावण्यात येईल असं कोर्टाने आज आदेश दिले. या पिटिशनमुळे शेतकरी हा वेगवेगळं पिकं घेतो अशी असणारी परिस्थिती आहे. या पिटिशनमुळे कापसाचा शेतकरी जो आहे तो कापसाचा शेतकरी जो ॲग्रिकल्चर प्राईस कमिशनने भाव दिलेला आहे ती तरी मिळण्याची त्याला शाश्वती आहे अशी परिस्थिती आहे. मी असं मानतो की इथला असणारा विदर्भामधला असणारा धानाचा शेतकरीसुद्धा आहे, त्याला कुठल्याही पद्धतीने सुरक्षितता नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तोही मार्केट फोर्सेसला बळी पडतोय अशी परिस्थिती आहे. शासनाला आम्ही असणारा विनंती करणार आहोत, की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच त्यांनी धान खरेदी असेल,
सोयाबीनची खरेदी असेल, ज्वारीची खरेदी असेल, याचे सेंटर्स आणि त्याचा रेट हे दोन्हीही त्यांनी जाहीर करावे, की जेणेकरून यावर्षी पावसाळा कमी असे एकंदरीत दिसतंय. शेतकऱ्याच्या हाताला जे काही पीक येईल त्याचा त्याला योग्य मोबदला मिळेल अशी परिस्थिती आहे. शासन हे करेल अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये प्रत्येक माणूस म्हणजे राजकीय माणूस हा गुलाम झालेला मला कुठेतरी दिसतोय. जे काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतदान असेल किंवा नसेल शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढले. परंतु काँग्रेसने उभे केलेले उमेदवार हे अर्ध्यामध्ये पळून गेले किंवा लढलेच नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथले राजकीय पक्ष एकंदरीत गुलाम होतात आहेत का अशी एक परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे. RSS जे असणारं एक कॅरेक्टर बिल्डिंग ऑर्गनायझेशन म्हणून स्वतःला असं संबोधते, त्याचे मोहन भागवतसुद्धा नरेंद्र मोदीला गुलाम झालेले एकंदरीत दिसत आहेत. कारण का आंतरराष्ट्रीय आपण असं बघितलं तर पंतप्रधानाची असणारी चिथू व्हायला लागलेली आहे. आणि देशाला ज्याला आपल्याला म्हणता येईल की आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याची असणारी प्रक्रिया सुरुवात झाली आहे. मधु किश्वर असतील, सुब्रमण्यम स्वामी असतील किंवा वानखडे असतील, या सगळ्यांनी पंतप्रधानाच्या चारित्र्यावरती शंका व्यक्त केलेली आहे. आणि ही शंका व्यक्त केल्यानंतर RSS जे स्वतःला असणारं एक कॅरेक्टर बिल्डिंग ऑर्गनायझेशन म्हणतं, त्यांनी कुठल्याही पद्धतीने पंतप्रधानांना विचारलेलं नाही. हे जे पब्लिकली आरोप होतात आहेत, त्या पब्लिकली आरोपामध्ये तथ्य आहे का याच्या संदर्भातला खुलासा मोहन भागवत यांनी पंतप्रधानांना विचारलेला नाही. ज्या अर्थी ही हिंमत मोहन भागवत दाखवत नाहीत, त्या अर्थी मी असं मानतो की नरेंद्र मोदीने मोहन भागवत यांना असणारं गुलाम केलेलं अशी परिस्थिती आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक देशातल्या राष्ट्राध्यक्षाने त्यांना जे पाहिजे ते करून घेतात आहेत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पंतप्रधानाचं वागणं किंवा त्यांच्या असणाऱ्या ज्या काही विकनेसेस आहेत त्या विकनेसेस एक्सप्लॉईट करण्याचं चाललेलं आहे. आणि ते एक्सप्लॉईट करून जे ॲग्रिकल्चर मार्केट संविधानाने ह्या देशाच्या शेतकऱ्यांसाठी आरक्षित ठेवलं होतं, ते आता अमेरिकेबरोबरच्या करारनाम्यामुळे जगाला खुलं होणार अशी असणारी परिस्थिती आहे. अशा अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील की ज्याच्यामुळे देशाचं आर्थिक संकट हे वाढत चाललं आहे अशी परिस्थिती आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये सामान्य माणूस जो आहे, सामान्य माणसाने आपला आवाज उठवायला सुरुवात केली पाहिजे अशी अपेक्षा मी सामान्य व्यक्तीकडून करतो आहे. राजकीय
व्यवस्था पॅरलाईज झालेली असेल तर लोकांनी पॅरलाईज होऊन चालत नाही. तर लोकांनी सर्व गोष्टी आपल्या ताब्यात घेऊन या व्यवस्थेला विचारायला सुरुवात केलं पाहिजे की तुम्हाला चारित्र्य आहे का हे सांगा. नसेल तर खुर्ची खाली करा ही सांगण्याची ताकद सामान्य माणसाची आहे आणि तो अधिकार त्या सामान्य माणसाने बजावला पाहिजे अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो आहोत. आमच्या परीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकजागृती आणि त्याच्याचबरोबर कुठल्या कुठल्या व्यवस्थेमध्ये आपण असणारा गुलाम होतो आहे हे मांडण्याचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. लोकांनी त्याला उठाव करावा अशी आमची अपेक्षा आहे. आपण आता विचार मी आता बोलले की मोदींचं विकनेस समोर येऊ नये. कुठल्या कुठल्या बाबतीतलं ते विकनेस आहे ज्याचा मधुक ईश्वरांचं जर सोशल मीडियावरचं वाचन केलं तर आपल्याला कळतं. सुब्रमण्यम स्वामी यांनीसुद्धा व्हिडिओमार्फत काही गोष्टी प्रकाशित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ओपन मीडियामध्ये आता आलेल्या आहेत. लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवून प्रश्न विचारायला विचारले पाहिजेत एवढंच माझा आग्रह आहे. बाळासाहेब विश्वास नागरे पाटलांची नुकतीच नागपूर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ कॉन्फरन्सने ट्विट केला ज्यामध्ये ते संघाच्या कार्यक्रमात गेले आणि संघाची स्तुती करताना दिसतात. दॅट इज इज इंडिव्हिज्युअल इश्यू, त्याच्यावर नो कॉमेंट्स. बरं, काल महाविकास आघाडीची राज्यात बैठक झाली होती. जवळपास 23 आमदार वेगवेगळ्या पक्षाचे गैरहजर आले. त्यात काँग्रेसचे होते, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे देखील होते. कुठेतरी असं वाटतं की महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना आता एकत्र राहायची इच्छा दिसत नाही. इच्छा दिसत नाही की प्रत्येकजण आपलं BJP म्हणजे त्या पक्षाचे नेते हे BJPवर जाण्यामध्ये उत्सुक आहेत. आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षसुद्धा आहे. त्याच्यामुळे हे आश्चर्य नाही आहे. आम्ही लोकांना एवढंच म्हणणार आहोत की आता तुम्हाला विरोधी पक्ष पाहिजे की नको ह्याचं ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि जे BJP बरोबर जाणार नाहीत तेच खरे विरोधी पक्ष आहेत असं एक क्रायटेरिया लोकांनी लावला पाहिजे. जर एकत्र राहायचं नसेल त्यांनी वेगळं व्हायला पाहिजे का महाविकास आघाडीचं विसर्जन करायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? प्रश्न असा, महाविकास आघाडीचं विसर्जन झालेलंच आहे. ते राहिलेलं कुठे आहे? प्रत्येकजण काँग्रेसवाले प्रत्येक जण जे आहे ते BJP बरोबर जाऊन इंडिपेंडेंटली सेटल करते. उद्धव ठाकरेची नाराजी जी त्या प्रकारे दिसली त्यावर काय बोलाल तुम्ही? व्यक्तिगत मी कोणाच्या याच्यावर बोलतो त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीतल्या आमदारांच्या असे त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा की ते असणारा रात्री 2 वाजता जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला भेटले की न भेटले. त्याच्यानंतर मग कॉमेंट करणं उचित ठरेल असं मी मानतोय. उद्धव ठाकरेंचं एका बाजूनं काँग्रेस इतर पक्षांना ऑफर देत आहे, राष्ट्रवादी असेल, तृणमूल असेल, की काँग्रेसमध्ये समाविष्ट व्हा, आणि तुम्ही म्हणतायत की काँग्रेसच आता भाजपकडे चालली आहे. हो, त्यांचे आमदार नगरसेवक फुटले, त्यांचे उमेदवार फुटले, उघड BJP बरोबर बसले. अमरावतीच्या देशमुख उमेदवारांचा काँग्रेसचा प्रचार जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी करत होते आणि कुठलीही कारवाई नाही आहे. कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी RSSच्या संदर्भातलं जे वक्तव्य केलं आहे त्यांनी, तुम्ही पण खूप अगोदर त्यांनी संविधानाच्या चौकटीत RSSला बसवावं अशी मागणी केली. तुमचीच भूमिका घेऊन ते आज मांडणी करताय. त्यांनी बॅन करून टाकावं कर्नाटकमध्ये RSSला. नाही, त्यांनी आणि मोहन भागवत आले की त्यांना असणारा इलिगल संघटना चालवतात म्हणून असणारा जेलमध्ये टाकवावं, तेवढी धमक दाखवावी. तुम्ही म्हणाले 2 वाजता उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षावर आहे की कुठल्या वर्षावरती आहे. ते सगळ्याच ऑल नॅशनल चॅनल्सनी ते कॅरी केली होती ती बातमी. कधीची गोष्ट आहे? ही माझ्या अंदाजानं महिन्याभराच्या आतली गोष्ट आहे. बाळासाहेब
सातत्याने आपल्या पक्षाला बी टीम म्हणून निवडणुकीदरम्यान बोलण्यात येत होतं, पण आता जे ज्या पद्धतीने बंगालमध्ये काँग्रेससोबत होत आहे, इतर ठिकाणी होत आहे, इतर पक्षांना वोटिंग जास्त होत आहे, काँग्रेसचं ग्राफ खालती येतो आहे, म्हणजे बाकीच्या पक्ष तिथे मजबूततेने प्रखरतेने विरोध करताना दिसत आहे. सातत्याने टीका आपल्यावर झालेली होती गेल्या काही निवडणुकांमध्ये. हो, कारण का बी जे पीला अंगावरती घेणं आणि बी जे पीला सत्तेवरनं घालवणं हे आम्ही असताना मानतो की आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरं कोणीच करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे हा फोर्स आपल्याबरोबर घ्यायचा नसेल तर हाच बी जे पीबरोबर बसला आहे म्हणून असणारा स्टॅम्प मारणारे कोण तर बी जे पीवाले नाहीत. ज्यांना आमची मदत पाहिजे होती तेच होते. त्याच्यामध्ये काँग्रेस होता, राष्ट्रवादी होते, समाजवादी होते, मार्क्सिस्ट होते, कम्युनिस्ट होते, सगळेच होते. आणि आज तेच जाऊन बी जे पीच्या मांडीला मांडी लावून बसायला लागलेले. याला पण आता संदर्भ विधान परिषद निवडणुकीचा पण दिला की आपण आपले उमेदवार सगळीकडे प्रखरपणे लढले आणि बाकीकडे नाही. हे काय म्हणजे पुढे लढाई त्या दृष्टीने आम्ही असणारा एवढं आहे की आम्ही असणारा मानतो आहे की आर एस एस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, यांना देशप्रेम नाही, नव्हतं आणि राहणारही नाही. त्यांना असणारं धर्म आणि धर्मातून येणारी सत्ता याच्याचमध्ये त्यांना असणारं इंटरेस्ट आहे. आणि म्हणून एवढी वर्ष सत्ता म्हणजे 14 वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतरसुद्धा यांचा इकॉनॉमिकल कार्यक्रम आपल्याला दिसत नाही, यांची फॉरेन पॉलिसी आपल्याला त्याच्यामधनं दिसत नाही. उठसूट अँटी मुस्लिम भूमिका घ्यायची आणि नाही तर मग देव उत्सवाला साजरा करण्याचं कामकाज सुरुवात करायचं. ह्याच्या पलीकडे अजेंडा नाही अशी परिस्थिती आहे. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं आता समोर येत आहे. जो लोकांना निधी दिला त्याचा अपव्यय झाल्याचं देखील समोर येत आहे. कशा अर्थानं तुम्ही आता या सगळ्या घटनेकडे ते मी असं म्हणेन की त्याच्यापेक्षा रशियाकडून आपल्याला असणारं जे स्वस्त तेल येत होतं, $50-60 बॅरल या रेटप्रमाणे येत होतं आणि आता तेच रशिया असं म्हणते की आम्ही मार्केट रेटमध्ये तुम्हाला सर देऊ. याची चर्चा लोकांनी करावी, कारण याच्यामुळे महागाई कमी होईल आणि आज त्याचं जे जीवन असह्य झालेलं आहे ते कुठेतरी सुरळीत व्हायला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. इराणबरोबरचे आमचे संबंध चांगले होते. इराण एकच असा देश होता की ज्यांनी युनायटेड नेशन्समध्ये काश्मीरचा प्रश्न ज्यावेळेस पुन्हा उपस्थित राहिला त्यावेळेस भूमिका घेतली की काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. एक मित्र मुस्लिम राष्ट्रामध्ये तुम्हाला मिळाला होता. हा मुस्लिम राष्ट्र नुसता मित्र नाही, संकटामध्ये सुद्धा तुमच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यांनी 6 महिने क्रूड ऑईल, ज्याला आपण म्हणता येईल की क्रेडिटवरती त्यांनी दिलेलं आहे, इंटरेस्टही त्यांनी लावलेला नाही. अशा असणाऱ्या मित्राच्या पाठीमागे तुम्ही उभं का राहिला नाहीत? तुम्ही जर उभं राहिला असतात तर आज जी महागाई आपल्याला दिसते, बेरोजगारी आपल्याला जी दिसते, त्याची असणारी चर्चा कुठेतरी सुरुवात झाली असती. किंवा आता असणारं AI लागू झाल्यानंतर किंवा मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस लागू होईल त्या सगळ्यात मोठं एम्प्लॉयमेंट देणारं असणारं कॉटन नंतर हे जे IT सेक्टर आहे त्याच्यामध्ये जी रिसेंटमेंट येते त्या रिसेंटमेंटची असणारी चर्चा ही जर सुरुवात झाली असती
तर मी असं म्हणेन की इथला जो व्हाईट कॉलर आहे आणि त्याच्यावरती बेकारी आणि कदाचित उपासमारीची परिस्थिती येऊ शकते, त्याला थांबवता आलं असतं. देशाचा अजेंडा हा नुसता असणारा धार्मिक झालेला आहे. धर्म हा माणसाला शांती देतो पण पोट भरत नाही. शासन आणि व्यवस्था हे माणसाचं पोट आणि हाताला काम देते, त्याची चर्चा अधिक झाली पाहिजे. आंबेडकर साहेब, माझा एक प्रश्न आहे. दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अभिजित दिपके जे आहेत ते आंदोलन करत आहे आणि त्यांनी बाबासाहेबांचं पुस्तक हातात पकडलं तर त्यांना अर्बन नक्सलाईटचं आंदोलन म्हणून बोललं गेलेलं आहे आणि त्यांच्यावरती पाणीसुद्धा त्यांना भेटत नाही आहे आणि मीडियासुद्धा त्याची दखल घेत नाही आहे. दुर्दैव मी असं म्हणेन की अभिजित यांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्याला 2 कोटीच्या वरती फॉलोअर्स मिळाले. पण ज्या क्षणाला हे लक्षात आलं की दिपके हे शूद्र आहेत, तेव्हा त्यांचा दिल्लीचा मोर्चा लाखाचा सुद्धा होऊ शकला नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे यंगर जनरेशनसुद्धा स्वतःच्या प्रश्नाला महत्त्व देण्यापेक्षा कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या व्यवस्थेमधला आहे, तो सवर्ण आहे, तो क्षत्रिय आहे, तो शूद्र आहे की मुसलमान आहे की कोण आहे, याला असताना बघून त्याच्या पाठीमागं जायचं की न जायचं, हा जो क्रायटेरिया लावलेला आहे तो क्रायटेरिया BJPच्या फायद्याचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि म्हणून एवढं मोठं कॉक्रेजचं आंदोलन उभं राहिलेलं ते कुठं फिसल आउट होतं आहे का अशी तुझ्या शंका आता व्यक्त केल्या जातात. चलो, थँक्यू. एक हिंदी में बाइट दे दो.